नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जेव्हा आपली शहरातली माणसं आपण असं म्हणतो ना की माझं एक स्वप्न आहे की शहरामध्ये थोडंसं लांब जाऊन आपण गावाकडे थोडीशी जमीन घ्यावी, गावामधल्या जमिनीवर छानसं एक कौलारू घर बांधावं, हे जरी प्रत्येकाचं स्वप्न असलं तरी ते साकार करताना खूप कष्ट घ्यावे लागतात. नुसतंच घर घेऊन आपण थांबतो, कधीतरी वीकेंड असला तर जाऊन राहून येतो, पण ह्याच्याही पेक्षा वेगळा विचार करणारी व्यक्तीसुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांचे जे वेगळे विचार असतात ना ते राबवतात आणि ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. जर मी तुम्हाला सांगितलं एखाद्या स्त्रीने असं मनात आणलं की एखाद्या गावामध्ये मला नुसतं घर बांधायचं नाहीये, पण आदिवासी पाड्याच्या जवळ जाऊन त्या आदिवासी लोकांना आपलंसं करून घ्यायचंय आणि त्यांच्या जीवनाचा माझ्या जीवनाशी कुठेतरी संबंध अतूट असा जोडायचा आहे आणि हे शक्य आहे आणि हे शक्य करून दाखवता येतं. म्हणूनच आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की आदिवासींचे सामाजिकरण. आदिवासींचं सामाजिकरण हे इतकं सोपी गोष्ट नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये आपण गेल्यानंतर प्रत्येक गावाचं अशी एक मानसिकता असते, तिथल्या लोकांचं स्वतःचं असं एक राजकारण असतं, समाजकारण असतं. शहरी माणसांना ते सहसा आपल्याकडे येऊ देत नाहीत, पण ह्या सगळ्या गोष्टींवर मात करण्याची एक दुर्दम्य इच्छा आणि आशा असं आपण ज्याला म्हणतो अशी एका स्त्रीमध्ये आहे आणि म्हणूनच आपण त्यांना आज बोलवलंय. त्यांचं नाव आहे मंगला सिंग. त्यांचं आपण आज स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंगला ताईंना आपण सह्याद्रीचा पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेलं आहे. एवढंच नाही तर शहापूरच्या जवळ म्हणजे मुंबईपासून साधारण 83 किलोमीटर अंतरावरती त्यांनी एक ओसाड जमीन घेतली. नुसतीच जमीन घेऊन त्या थांबल्या नाहीत, तर तिथे त्यांनी घर बांधलं आणि घर बांधत असतानाच आदिवासी लोकांना आपलंसं करून घेणं. आज मंगलाताई असं जर नाव घेतलं तर त्या आदिवासी लोकांच्या मध्ये त्या त्यांच्यातल्याच त्यांना वाटायला लागलेल्या आहेत. इतकी जवळची नाळ त्यांनी जोडायचा प्रयत्न केलाय. हे सोपं नाहीये. हे त्यांना कसं सहज शक्य झालं हे आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022 अर्थाचं मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. तुमच्या मनात जसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना थोडंसं आम्ही आज उद्युक्त करायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणूनच मंगलाताईंच्यावरती काढलेलं छोटंसं जे चित्रीकरण आहे ते आपण बघूया आणि नंतर आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. तिचा जन्म पुण्याचा आणि ती स्थायिक झाली मुंबईत. लहानपणापासून तिचं मातीशी नातं. मुंबईसारख्या महानगरात तिचं वास्तव्य असलं तरी तिचं मन सारखं भरकटत होतं निसर्गात आणि ओढ होती आदिवासी पाड्यांची. अशातच तिला आसनगाव येथील काजळ विहीर गाव गवसलं. ओसाड जमिनी, आदिवासींची विस्कळीत घरं, अशा जमिनीवर तिनं आपली थोरली बहीण डॉक्टर माया सातवळेकर हिच्या मदतीनं नंदनवन फुलवलं. वैराण पडीक जमिनीवर वनराई उभी करून शहरातील लोकांना जवळ आणलं. अतिशय कष्टप्रद जीवन जगत असलेल्या आदिवासी आणि गावकरी बांधवांना योग्य प्रशिक्षण देऊन गावातच रोजगार उपलब्ध करून दिला. 2001 मध्ये तिने प्रभावती मेमोरियल फाउंडेशनची स्थापना केली. नायगाव चंद्रवाडा गावातील आदिवासींच्या वैद्यकीय सेवेपासून तिनं आपल्या कार्याला सुरुवात केली. शेती, आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनियर अशी कोणतीही पदवी नसताना तिनं स्वतः प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून आदिवासी लोकांच्या विकासाचा ध्यास घेतला. स्वतःच्या जिद्द आणि मेहनतीच्या भरवशावर काजळ विहीर गावात नंदनवन फुलवलं. आई वडिलांचं राहिलेलं अधुरं स्वप्न साकारणाऱ्या मंगला सिंग यांच्या धडपडीला, अथक प्रयत्नांना हा मानाचा मुजरा. हा जो पुरस्कार आहे हा फक्त मी स्वीकारत आहे, परंतु हा जो पुरस्कार दूरदराज सगळ्या डोंगर दऱ्यामध्ये असलेल्या प्रत्येक आदिवासी बांधवाचा गौरव करणार आहे.
तुमच्या चित्रीकरणामुळे खूप स्पष्ट झालं की तुम्ही नेमकं काय केलं. पण मला असं विचारायला आवडेल की साधारण 11 वर्षापूर्वी जेव्हा तुमच्या मनामध्ये आलं की एखादी शहरातली मुलगी जेव्हा हे ध्यास घेते तो थोडासा ध्यासच अनवट वाटतो की नुसतं जाऊन राहायचं नाही, वेळ खरंय. म्हणजे ध्यास आणि वेळ हे शब्द असतात तेव्हाच स्वप्नपूर्ती होते असं म्हणतात. तर ह्या वेळेला साधारण 11 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही असं मनात आणून प्रत्यक्ष त्याला कृतीला सुरुवात केलीत, त्यावेळेला नेमकी मानसिकता तुमची काय होती आणि खरंच तुम्हाला असं वाटलं होतं का की जी जमीन तुम्ही घेत आहे ती इतकी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नापीक असं मी म्हणणार नाही, पण आज ओसाड माळरान होतं. त्यावेळच्या तुमच्या थोड्याशा आठवणी मला ऐकायला आवडतील. मी मुंबईत राहणारी, परंतु इथे मोकळेपणाने आकाश बघता येत नाही, जमीन दिसत नाही, चंद्र दिसत नाही, तारे दिसत नाहीत. तर मनामध्ये एक असं होतं की आपण परत कधीतरी खेड्यामध्ये जायचं आणि खेडं मला असं आकर्षित करत होतं. आणि त्याच्यामुळे मी विचार केला की आपण कुठेतरी असं खेडेगावामध्ये एक मामाचं गाव बसवूया. आणि एक कल्पना होत्या की हिरवगार शेतं, नंतर अतिशय सुंदर सुंदर बैलगाड्या वगैरे, लोक अगदी खेडेगावाचे असं वाटत होतं. आणि म्हणून मी शहापूरजवळ एक नदीकाठी, भातसा नदीकाठी जमीन घेतली. परंतु ज्यावेळेस मी तिथे गेले तेव्हा एक चित्र काही वेगळंच होतं. तिथे ओसाड जमिनी होत्या, सगळे दारिद्र्याने पिचलेले लोक होते. आणि असं हे सर्व बघितल्यानंतर मन खूप विदीर्ण झालं आणि असं विचार केला की आता आपण याच्यात एक मामाचं गाव कसं उभं करायचं. तर मग त्यांना आधी रोजगार निर्मिती गावच्या लोकांना केल्याशिवाय हे माझं मामाचं गाव उभं राहणार नाही. आणि म्हणून मी त्यांना रोजगार निर्मितीसाठी कृषी पर्यटन केंद्राची स्थापना केली. कृषी पर्यटनाच्या वरती आपण येऊच. आपण जेव्हा तुम्ही रोजगार निर्मिती असं म्हणताय त्यावेळेला प्रत्येक गावाचं स्वतःचं असा एक चौकट आखलेली असते आणि त्या चौकटीत ते गावकरी आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतात. शहरातल्या येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे ते एक वेगळ्या नजरेने बघतात, कारण त्यांना असं वाटतं की शहरातली माणसं एक फार वेगळं जीवन जगतात आणि आपलं जीवन फार वेगळं आहे. शहरी माणसाची ना एक प्रवृत्ती असते की गेल्यानंतर तेथे त्यांना सल्ले द्यायला सुरुवात करायची, तुम्ही काय करा आणि काय करू नका. मला असं वाटतं की हाच गाभा तुम्ही नेमका पकडलात आणि त्यांना कधीही सल्ला न देता त्यांच्या जवळ शिरलात. हे जवळ जाणं इतकं सोपं नव्हतं. तर हे तुमचा अनुभव नेमका काय सांगा. आपण बघा, लहान मुलांना जेव्हा आपण मोठं करतो तर तुम्ही पाहाल की लहान मुलाला जर एखादी गोष्ट करू नको किंवा सल्ला किंवा उपदेश दिला तर तो आपला ऐकत नाही. तर मी काय केलं की त्यांना कधीच उपदेश केला नाही. प्रेमाने आणि एक जिव्हाळ्याने त्यांना घेत घेत बरोबर गेले आणि ते सगळं बघून शिकले. तेही शिकले आणि मी पण शिकले. आणि या जगामध्ये कुठलीही गोष्ट प्रेमाने तुम्हाला पुढे नेता येते, जिंकता येते. हा अनुभव तुम्ही त्यांच्याकडनं आणि डिस्क्रिमिनेशन नाही करतायत की हे आपण शहरातले आहोत, ते गावाकडचे आहेत. हे सर्व डिस्क्रिमिनेशन मी कधीच केलं नाही. तुम्हाला त्यांनी कधी असे प्रश्न विचारले का की तुम्ही शहर सोडून इथे का आलात किंवा तुम्ही नेमका तुमचा उद्देश काय इथे राहायचा? असा कधी प्रयत्न झाला का की तुम्ही इथे बसू नये आणि तुम्ही तुमच्या शहराकडे परत जावं, असं कधी वाटलं? मला सुरुवातीला खूप त्रास पण झाला. त्यांचं असं विचार होता की ही शहराकडची बाई जास्तीत जास्त राहिली तर एक 6 महिने राहील आणि कंटाळून नंतर निघून जाईल, या चिखलाला मातीला कंटाळून निघून जाईल. परंतु मी पण तशी काही निघून जाणारी नव्हते. आणि नंतर त्यांना कळायला लागलं की नाही, ह्या ताई आलेल्या आहेत, ह्या काहीतरी चांगल्या विचारांनी आल्या आहेत. आणि मी त्यांना दरवेळेला नवीन नवीन सांगायचे की ह्या तऱ्हेने आपण केलं तर असं होईल तसं होईल. हे इको टुरिझम आपण जर चालवलं तर ह्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा गरजा चांगल्या तऱ्हेने पुऱ्या होऊ शकतात. आणि त्यांना हळूहळू पटायला लागलं, कारण शेवटी त्यांनाही एक चांगल्या लाईफ मिळावं असं वाटत होतं. ही जी इच्छा असते ना की आपण आत्ता जगतोय त्याच्यापेक्षा चांगलं जगावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. कसं असतं की आदिवासी पाडा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्यांची स्वतःची अशी त्यांना एक संस्कृती आहे. तर त्या संस्कृतीच्या पल्ल्याड जाऊन जगण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लागतं. तर हे मार्गदर्शन सल्ल्याच्या मार्गातनं न देता कृतीच्या मार्गातनं करताना तुम्ही पहिलं नेमकं काय केलं? मी पहिल्यांदा तिथे बसल्यानंतर माझं मनामध्ये होतं की सेंद्रिय शेती करायची आणि ते लोक सर्व रासायनिक शेती करत होते. तर माझे पण सेंद्रिय शेतीचे हे प्रयोगच होते. आणि प्रयोग करताना
मी त्यांना आणि त्यांचे आणि माझे असे दोघांचे मिळून आम्ही प्रयोग चालू केले आणि आमच्याकडे कुठल्याही आर्किटेक्ट किंवा इंजिनियर असे नव्हते. सगळं जे तांत्रिक कामं होती ती माणूस आणून त्यांना शिकवायचं आणि ही मुलं माझ्याबरोबर सर्व ती करायला लागायची आणि हळूहळू करत करत आमची एक दोघांची मिळून एक चांगला टीम आणि एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आणि असं करत करत मी त्यांना पुढे यायला उद्युक्त केलं आणि त्यांनीही मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि आम्ही पुढे साधारण एक 10-11 वर्षापूर्वीच्या आदिवासी लोकांची असलेली एक परिस्थिती आणि आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतायत, तंत्रज्ञान कळतंय, थोडंसं काही म्हटलं तरी शहरातली लोक इको टुरिझमच्या निमित्ताने त्यांच्याकडे येत आहेत, त्यांच्याशी मिसळतायत. असं आहे की विचारांच्या आदान प्रदानाने सुद्धा माणूस काहीतरी वेगळं करू शकतो. एकमेकाचं बघून पण खूप सुधारतो. शहरातल्या मुलांनाही त्याचा फायदा होतोय आणि आमच्या आदिवासी मुलांनाही होतोय. असं नाही की नुसते आदिवासींनाच होतोय आणि गावकऱ्यांना होतोय. शहरातली लोकही तिथं आल्यानंतर खूप काही शिकून जातात. बरोबर. फक्त शिकण्याच्यासाठी तुमचं मन तयार पाहिजे आणि हे आदान प्रदान आहे. आदान प्रदानामध्ये आता मला किती वेळा फोन करून आई वडील सांगतात की तुमची आदिवासींची सफर केल्यानंतर आमच्या मुलांनी त्यांचं हार्डशिप, त्यांचं हार्ड लाईफ बघितल्यानंतर, कारण आदिवासी हा परिस्थितीशी फक्त झुंजत असतो, त्याला काहीच असं गोष्टी त्याला अवेलेबल नसतात की आपल्याला ज्या शहरामध्ये आहेत. तो परिस्थितीशी झुंजतो, त्याच्यानंतर निसर्गाशी झुंजतो, कष्ट करत असतो, दिवस रात्र पोटाची खळगी भरण्यासाठी तो फिरत असतो आणि त्याचं हे हार्ड लाईफ पाहिल्यानंतर मुलांनी हट्ट सुद्धा कमी करून टाकले आपले की आपल्याला शहरामध्ये किती गोष्टी अवेलेबल आहेत. बरोबर आहे. आपल्याला रवींद्र कुडाळकर यांचा फोन आहे आणि ते पुण्याहून बोलतायत. बघूया त्यांना काय म्हणायचंय. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. मॅडम, खरं तर तुमचं काम मी पाहिलं आता, व्हिडिओ क्लिप जी दाखवली, खरंच अभिवादन करावं असं वाटतं या कामाला. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की आदिवासींसाठी साक्षरता प्रसार, शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, पर्यावरण जनजागृती, बँक कर्ज योजना, शासनाच्या योजना, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून त्यांचा एकूणच सामाजिक व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृष्टीने आपण कसा प्रयत्न केला, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की कुठल्याही सामाजिक कार्य करायचं म्हटलं की त्यातनं करताना, म्हणजे ते काम करताना एक प्रेरणा आपल्या मनात असते, प्रेरणेची ज्योत असते, तेवत असते. ती प्रेरणेची ज्योत तुम्हाला नक्की कुठल्या स्वरूपात दिसली की ज्यातनं तुम्ही उद्युक्त झाला एवढं मोठं कार्य करायला. आणि तिसरं असं की हे पूर्ण कामाची जनजागृती, फॉलोअप आणि यातनं यशोगाथा निर्माण करताना तुमच्या मनामध्ये कशा कशा अनुभूती होत्या, कशा कशा कामाचं समाधान तुम्ही अनुभवलं. धन्यवाद. त्यांचा जो पहिला प्रश्न होता की साक्षरता आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आदिवासींच्या मध्ये कशा आणल्यात. काही सरकारच्या योजना असतात, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत, अंमलबजावणीचा नंतरचा भाग आहे. पण काही योजना सुद्धा त्यांना माहिती नसतात आणि ते अजूनही साक्षर नाहीयेत. तर ह्या पद्धतीने त्यांना एक व्यक्तिमत्वातला एक पैलू पाडायचं काम तुम्ही कसं काय केलं. सरकारी योजना खूप आहेत, अगदी त्यांना सर्व मोफत दिलं जातं, सर्व काही योजना आहेत, परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि आदिवासी त्या योजनांपर्यंत पोहोचत नाही. हा सर्वात त्याच्यातला दुःखद भाग आहे. आता त्यांना साक्षरताचा जो भाग आपण घेतलेला आहे, तर पूर्वी ज्यावेळेस मी तिथे गेले, म्हणजे मी 11 वर्ष आता तिथे आहे, तर ती आधीची जी पिढी होती ती साक्षर नव्हती. परंतु आत्ताच्या नवीन मुलांना साक्षरतेचं खूप महत्त्व कळलेलं आहे आणि आपल्याही मुलांना ते शाळेला पाठवतात, तेही शिकण्याचा प्रयत्न करतात. ते स्किल खूप चांगल्या तऱ्हेने त्यांना अवगत होऊ शकतं. तंत्रज्ञान जर आपण त्यांच्या पुढे हे केलं तर ते शिकू शकतात आणि ते स्वतः दुसऱ्याकडे बघून जास्त साक्षर होण्याचा प्रयत्न करतात. ही त्यांच्यामध्ये ज्योत आहे साक्षर होण्याची. ती आपण फक्त त्यांना अवेलेबल करून द्यायचं, त्यांना जरासं प्रोत्साहन द्यायचं, तर ते साक्षरतेकडे वळतात. आमच्याकडे शाळा आहेत, आता तालुक्याच्या शाळेला मुलं जातात, कॉम्प्युटर नॉलेज त्यांना चांगल्यापैकी आहे आणि आमच्याकडे म्हणाल तर आज कृषी पर्यटन केंद्रामधली सगळी तांत्रिक बाबी आमची आदिवासी मुलं सांभाळत आहेत, गावकरी मुलं सांभाळत आहेत. म्हणजे हे खूप वाखाणण्यासारखं आहे. त्यांचा दुसरा प्रश्न असाही होता की हे सगळं करत असताना अडीअडचणींना तर तोंड तुम्हाला द्यावंच लागलं असेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल.
आपण शहरातलं लाईफ जरी म्हटलं तरी खूप अडीअडचणीचं असतं. अडीअडचणी आपण मनावर घेतल्या तर त्या असतात. खरं तर या गोष्टीविषयी मी एक खूप चांगलं मी जे शिकले आदिवासींकडनं ते सांगेन की आदिवासी माणसाला ज्यावेळेस अडीअडचण येते, संकट येतात आणि खूप त्याला काही प्रॉब्लेम्स येतात, तो तेवढ्यापुरता त्या संकटांना सामोरं जातो आणि तिथल्या तिथे सोडून तो पुढे चालू लागतो. म्हणजे ताणतणाव नाही, ते सहन स्ट्रेस करण्याची, मॅनेजमेंटची त्यांना गरज त्यांच्याकडनं नसते. शिकण्याची. आणि मी हे त्यांच्याकडनं शिकले. खरं असं लोकांना वाटतं की मी त्यांना काय शिकवलं. खरं. त्यांचा तिसरा प्रश्न जनजागृतीबद्दल होता. आता जनजागृतीचा प्रश्न जर थोडासा पुढे आणला तर अंधश्रद्धा सगळ्यात महत्वाचं मूळ असतं की अंधश्रद्धा कशामुळे उत्पन्न होते आणि अंधश्रद्धा जर त्यांना शास्त्रीय कारणं समजून दिली गेली तर ही अंधश्रद्धेच्या पेक्षा त्यांना आपण बाहेर काढू शकतो का? म्हणजे ही एक जनजागृतीच आहे ना, किती नाही म्हटलं. मूळतः अंधश्रद्धा ही आरोग्याशी निगडीत आहे. ज्यावेळेस आपल्याला आरोग्य खराब होतं त्यावेळेस आपण असा विचार, म्हणजे साधारणतः लोक असा विचार करतात की हे मला का झालं, कोणी माझ्यावर काही करणी केली, कोणी काही केलं, असं त्यांचे मग विचार, मग त्याच्यासाठी इलाज म्हणजे ते बुवा किंवा काही ते असं बाकीचे इलाज केले जातात. परंतु मी त्यांना एक मार्ग दाखवला, तो विज्ञानाचा, की जरा काही तब्येत खराब झाली, आधी तर पोषण चांगलं असेल तर तब्येतच खराब होत नाही, आरोग्य चांगलं राहतं. त्यांना चांगला पोषक आहार आम्ही कसा घ्यायचा काय हे बघूनही शिकले आणि आम्हीही शिकवतो, कारण आमच्या ॲग्रो टुरिझममध्ये अतिशय पोषक आहार आम्ही देतो लोकांना. तर त्यांचा आहाराची पद्धत बदलली, त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं झालं. त्याच्यानंतर त्यांनी जे कधी आजारी पडले तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाणं, वैद्यकीय सल्ला घेणं, ह्या सर्व गोष्टी त्यांनी करायला चालू केलं. आणि असं करत असताना ज्यावेळेस आपण विज्ञानाची कास धरून पुढे जात असतो त्यावेळेस अंधश्रद्धा हळूहळू आपोआपच कमी होते. बरोबर आहे. चांगदेव हाके आपल्याशी बोलतायत, सोलापूरहून बोलतायत, बघूया ते काय बोलताय. हॅलो मॅडम. हॅलो. हॅलो. हा बोला. मॅडमनी तुम्ही जे कोकणामध्ये जे काय हे केलं, आदिवासी विभागामध्ये जे शेती हे केले, तुम्ही डेव्हलप केले. हॅलो मॅडम. हा बोला बोला, आम्ही ऐकतोय. आणि आदिवासी विभागामध्ये जे तुम्ही डेव्हलप केले तसे आमच्या तालुक्यामध्ये डेव्हलप करून दाखवले तर बरं होईल. ते सोलापूर आता सध्या पाणी प्यायची परिस्थिती बेकार आहे, पाऊस नाही. मी तुम्हाला एक याच्यामध्ये सांगेन की एक माणूस सगळीकडे काही करू शकत नाही, आपल्यातल्या प्रत्येक माणसाने हे केलं पाहिजे. बरोबर. सोलापूरला अडचणी वेगळ्या असतील तर आणि आदिवासी हा समाज असा आहे, हा आपल्या समाजाचा एक घटक आहे. आणि त्याला आपल्यालाच पुढे घेऊन जायला हवं. आपण सरकारी योजना किंवा अशा पुण्यातल्या कुठल्याही लोकांच्यासाठी थांबायची गरजच नाही. आपण आपलं जेवढं थोडं बहुत आपण करू शकतो ते आपण कुठेही करू शकू आणि ते आपण केलंच पाहिजे. खरं. ही चर्चा आहे ही अशीच आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे, पण तत्पूर्वी आपण घेतो एक क्षणाची छोट्याशा विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. जेव्हा आपण असं म्हणतो ना की रोजगार त्यांना मिळाला, काही झालं तरी पोट जेव्हा माणसाचं भरलेलं असतं किंवा भरत असतं किंवा पोटासाठी तो जेव्हा काम करत असतो त्यावेळेला अनेक गोष्टी डोळ्यापुढे येतात. तेव्हा त्यांचा रोजगार हा जर सांभाळायची वेळ आली तर एक शेतीवरती असतो किंवा तुम्ही आणखीन कुठले अन्य मार्ग त्यांना निवडून दिलेत का की ज्याच्यावरती त्यांच्याकडे त्यांच्या घरी 4 पैसे येऊ लागले किंवा रोजगार त्यांना मिळू लागला, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय सांगाल? माझी जी जागा होती त्या जागेमध्ये मी कृषी पर्यटन केंद्र चालू केलं आणि अनुराई कृषी पर्यटन केंद्र ह्याची तिथे एक सेंटर उघडलं. कृषी पर्यटन केंद्राचा जो व्यवसाय आहे तो आदिवासी आणि गावकरी ह्यांना ते जे व्यवसाय आयुष्यभर करत आले त्याच्याशीच तो जुळता मिळता आहे. म्हणजे त्यांना काही अगदीच वेगळ्या जागी नेऊन काही करायची किंवा वेगळं काही शिकवायची गरज नव्हती. तर हा कृषी पर्यटनाचा व्यवसाय हा अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांना समजला. आणि आता मला असं सांगायला आवडेल की आमच्याकडे बाहेरगावचे पाहुणे येतात, म्हणजे पुण्या मुंबईकडचे पाहुणे येतात, त्यांची सरबराई करणं, त्यांच्याशी जेवण बनवणं, हे सगळं त्यांच्या स्त्रिया ज्या आहेत आदिवासींच्या आणि गावकऱ्यांच्या ह्यांच्या स्त्रियांचा एक बचत गट आहे आणि ते स्त्रिया सर्व जेवण बनवतात आणि त्यामुळे स्त्रिया ह्या आर्थिकदृष्ट्या अतिशय सेल्फ हे झालेल्या आहेत
आणि स्वावलंबी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा स्त्रीची आर्थिक भरभराट होते तेव्हा तिचं घरातलं स्थानही खूप चांगलं बरोबर होतं आणि आरोग्य चांगलं झालेलं आहे. आणि कृषी पर्यटनाचा व्यवसाय आम्ही दिवसेंदिवस अजून पुढे वाढवत चाललेलो आहे आणि त्याचा सगळा फायदा आदिवासी आणि तिकडच्या रोजगार निर्मितीसाठी केला जातो आहे. ज्या घरामध्ये शहरातली लोक येऊन कृषी पर्यटनाच्या निमित्ताने राहतात त्याचे काही फोटोज दाखवता येतील का आपल्याला? हो, आपण एक फोटो बघूया. हा हे पडीक माळरान होतं, त्याचं आज हे अनुराई कृषी पर्यटन केंद्र झालेलं आहे. बरं. त्याच्यानंतर हे आमचं शेत आहे, हे सगळे माझे आदिवासी बांधव आहेत. आम्ही सर्व प्रकारची शेती करतो. हे आमचे जे पाहुणे बाहेर गावचे किंवा बाहेरून जे येतात कृषी पर्यटनात, तर आमचा एक असा नियम आहे की जाताना सर्वांचे आमचे काम करणारी सर्व मुलं आणि ह्यांचा एक समन्वय आम्ही साधतो आणि असा एक फोटो त्यांचा आम्ही घेतो. सगळे हे माझे मुलं आहेत. सगळ्यात महत्त्वाचा असा भाग आहे की जेव्हा शहरातनं लोक तुमच्याकडे येतात, एक शनिवार रविवार येत असतील, सुट्टीच्या दिवसात येत असतील, त्यावेळेला त्यांचं मनोरंजन हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा राहतो की नुसतंच एक शेताची सफर झाली किंवा ते नेमकं काय करतायत हे बघणं झालं, पण आदिवासी मुलांच्या मध्ये छोट्या छोट्या नदीतनं त्यांना पार करून नेणं वगैरे अशाही पद्धतीच्या काही गोष्टी होत असतील तर त्याच्याबद्दल ह्याने म्हणजे शहरी मुलं कितपत उत्सुक असतात? शहरी मुलांना शहरात सर्व मिळत असतं, त्यामुळे त्यांना शहरातल्याच गोष्टी तिथे घेण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. परंतु तिथं आल्यानंतर आम्ही सर्व खेड्याच्या ज्या लगोरीपासनं विटी दांडूपासनं त्यांना सर्व अवेलेबल करून देतो. सर्व तिकडचे गावरान खेळ, गावरान जेवण हे सर्व आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. आणि आमचे आदिवासी मुलं जे आहेत ती त्यांना रिव्हर क्रॉसिंग वगैरे हे ज्या काही आता नवीन नवीन गोष्टी आहेत त्यांनाही आम्ही ट्रेन केलेलं आहे. आणि व्हॅली क्रॉसिंग, रिव्हर क्रॉसिंग ही आमची मुलं जी आहेत ही त्यांना करवतात. आणि दोघांचा एक खूप चांगला समन्वय निर्माण होतो, आदान प्रदान होतं. आणि कृषी पर्यटन केंद्र म्हणजे खेड्यागावची संस्कृतीचा आस्वाद घेणं, बरोबर, आनंद घेणं. आणि तो एक अतिशय चांगला अनुभव असतो. म्हणजे शहरातल्या मुलांना परत मामाच्या गावाचा एक चांगला फील घेता येतो. जेव्हा आपण असं म्हणतो ना की आदिवासी लोकांच्या मध्ये सुद्धा हुशारी खूप असते. खरं म्हणजे आदिवासी लोक काय किंवा गावातली लोक काय ही वास्तव जगत असतात, जे तुम्हाला पुस्तकात शिकायला मिळत नाही ते पटकन काही वेळेला त्यांच्याकडनं बोललं जातं कारण त्यांनी ते अनुभवलेलं असतं. तुमचा एक एम्फी थिएटरचा जो अनुभव आहे तो खूप छान आहे, मला तो प्रेक्षकांनी ऐकावा अशी खूप इच्छा आहे. एम्फी थिएटरचा एक फोटो पण दाखवते आपल्याला. त्याच्या आधी मला हा आहे, हा एम्फी थिएटर आम्ही बनवत होतो आणि आम्हाला स्टेज घालायचं होतं. आणि आम्ही साधारणतः शहरी डोक्याप्रमाणे आपण जो विचार करतो की कुठे सुंदर दिसेल, कुठे जाताना छान होईल, येताना. पण एक मुलगा असा गात गात सगळीकडे फिरत होता आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी एक जागा निवडली आणि सांगितलं, ताई ह्या इथून इथे जर आपण स्टेज घातलं तर इथे आपल्याला माईक लागणार नाही. आणि खरोखर त्या जागेवर आम्हाला माईक लागणं म्हणजे आमच्यासाठी तो एक NCPAचाच आणि असंही त्यांच्या बऱ्याच गोष्टी असतात. एक मला अजून सांगावं असं वाटतं, माझ्याकडे व्यवसाय मार्गदर्शन आणि NLPचे कार्यक्रम, वर्कशॉप्स घ्यायला बरेच लोक येतात. तर ही मुलं तिथे बसून त्यांना सर्व्हिस देत असतात तेव्हा ते ऐकत असतात. आणि ह्या आत्ताच नुकताच असा कार्यक्रम होऊन गेला आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर या मुलांनी माझी शाळा घेतली. बरं. आणि मला सांगितलं की आपल्या इथे काय त्रुटी आहेत आणि आपलं व्यवसाय चांगला होण्यासाठी आपण किती काटकसर केली पाहिजे, काय काय नवीन गोष्टींना आत्मसात केलं पाहिजे. आणि मला तो खूप आनंद वाटला की ह्यांनी ते सगळं ॲब्झॉर्व केलं. म्हणजे जे काही तिथे ट्रेनिंग चाललं होतं, म्हणजे बघा तुम्ही, त्यांच्याकडे इनिशियल एज्युकेशन नसेल परंतु त्यांची ग्रहण करण्याची शक्ती किती चांगली आहे. आदिवासी हा खूप चाणाक्ष असतो, खूप हुशार असतो. त्याचे कान आणि डोळे आपल्यापेक्षा, शहरी माणसांपेक्षा खूपच, तो खूप महत्वाचा घेण्यासारखा गुण आहे. आपल्याला स्वाती वाघ यांचा फोन आहे आणि त्या बदलापूरहून बोलतायत. बघू काय म्हणतात. हॅलो. हा बोला. विचारू? हा विचारा. हॅलो. हॅलो विचारा. मॅडम मी स्वाती वाघ बोलते बदलापूरहून. मी फार जवळून पाहिलेलं आहे आदिवासी म्हणजे कातकरी समाजाला. आणि
आम्ही पहिले जुन्या घरात राहत होतो डोंबिवलीमध्ये, जिथे आमच्या समोरच होते. पण त्यांच्याकडे आम्ही असं पाहिलं तर त्यांना असं वाटायचं की आपल्याकडे काहीतरी दयेच्या भावनेने बघतात वगैरे, मग ते आपल्यावरती चिडतात वगैरे. पण आपण त्यांना असं खायला प्यायला असं देऊ शकतो त्यांच्या मुलांना. पण त्यांची मुलं अशी दिवसभर अशी बाहेर, ते सकाळी आई बाबा त्यांचे जातात सकाळी कामाला, टोपल्या वगैरे करायचं असं आम्ही पाहिलं, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. असं करतात कामं ती. पण त्यांच्या मुलांना आपण जर असं शिक्षणाचं काहीतरी मार्गदर्शन करायचं असेल तर आपण कशा प्रकारे ते हँडल करू शकतो, हा माझा प्रश्न. त्यांची इच्छा खूप आहे काहीतरी करायची, पण त्यांना असं म्हणायचं की आपण हे नेमकं कसं करू शकू. त्यांना जर शिक्षणाचं एक गोडी लावायची असली, पहिल्या प्रथम आदिवासी समाज हा वेगळा आहे आणि आपण वेगळे आहोत हा भावना आपल्या मनामध्ये जराही ठेवायची नाही. त्यांना आपलेपणाने पहिल्यांदा त्यांच्याशी दोस्ती करायची, बोलायचं त्यांच्याशी, त्यांना जवळ घ्यायचं आणि हळूहळू तुम्ही त्यांना घालायला लागा की तुम्हाला पाटी पेन्सिल घ्या, त्यांना थोडं शिकवा, नंतर थोडं खेळायला त्यांच्यामध्ये तुम्ही जा. असं हळूहळू त्यांच्या हृदयात घुसायचं, तरच तुम्ही तुमच्या गोष्टी ते ऍक्सेप्ट करतील किंवा ते ऐकतील, स्वीकारतील. हाच एक मार्ग आहे. बरोबर. म्हणजे थोडासा पेशन्स ठेवणं, पेशन्स पाहिजे आणि त्यांना कुठलीही गोष्ट समजायला आणि ती आत्मसात करायला खूप वेळ लागतो. आपण पेशन्स लूज करून चालत नाही. बरोबर. तो आपल्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असायला पाहिजे तरच या गोष्टी शक्य होतात. आणि कंटाळा येऊन पण चालत नाही आपण. बरोबर आहे. आपण जेव्हा आदिवासींच्या बद्दल आज बोलतोय तेव्हा आपण असं म्हणतोय की ते खूप हुशार असतात, चाणाक्ष असतात, त्यांना नवीन काहीतरी जगामध्ये शिकण्याची आवड असते, हौस असते. या सगळ्या प्रकारामध्ये बेसलाईन आपण जातो शाळांमध्ये. हो. तर ह्या शाळेचं जे शिक्षण आहे ते मेनस्ट्रीम शिक्षणाला बरोबर आहे का, म्हणजे का वेगळं आहे थोडंसं, किंवा त्यांच्या शाळेमध्ये येणारे जे शिक्षक आहेत त्यांची मानसिकता त्यांना शिकवण्याच्या वेळेला कशी असते, बाहेरच्या शहरातली लोक जाऊन त्यांना काही शिकवतात का, हे थोडे उत्सुकतेचे काही प्रश्न असतात. ह्याच्यात तुम्ही काय? ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी मी सांगेन की शिक्षक आहेत त्यांना आधी शाळांपर्यंत, शाळा ह्या इंटिरियर मध्ये असतात आणि तिथपर्यंत आदिवासी मुलांना पोचायला त्रास असतो आणि शिक्षकाला तर त्याच्या अजूनही जास्त पोचायला त्रास असतो. बरं, एवढं जाऊन त्यांनी पोचून तिथे समजा शिक्षण घ्यायचं म्हटलं तर पहिली गोष्ट अशी आहे की नुसतं शिक्षण शालेय पुस्तकाचं देण्यापेक्षा त्यांना स्किल्स जर जास्त दिली तर मला वाटतं की त्याचा त्यांना उपयोग पण जास्त होईल. तर ह्या एक दोन गोष्टी आहेत त्या आदिवासी मुलांना शिक्षणामध्ये उपयोगी येऊ शकतात. शिक्षण जर खूप पुढे घेऊन त्यांना जर शहरात शिकायचं असेल अशी काही परिस्थिती उत्पन्न झाली आहे का आतापर्यंत, का फक्त ते शाळेचे शिक्षण म्हणजे कसं असतं की त्यांना निदान कोणी फसवू शकत नाही, ते वाचू शकतात, ते सही करताना काहीतरी गोष्टी त्यांना कळू शकतात, इथपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर जसं एक गांधीजींचं स्वप्न होतं की तुम्ही कुठल्याही प्रकाराने गावातली लोक शहरात आणून हे जे विस्थापित त्यांना करतात ते करण्यापेक्षा त्यांच्या गावातच जर त्यांना सगळं मिळालं तर केव्हाही त्या माणसांना हवं असतं आणि ते हवं असणं हे सगळ्यांनाच उपयुक्त ठरू शकतं. तर अशा पद्धतीचा विचार असा काही तिथे मांडला गेलाय का? एकतर ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आदिवासी पाडे हे डोंगर दऱ्यामध्ये आतमध्ये आहेत. त्यांना दळणवळणाचं काहीही साधन नाही आहे. त्यांना योजना दिल्या जातात परंतु त्या योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांना लागणारा रस्ता हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर त्यांना रस्ते दिले तर त्यांना एज्युकेशनसाठी बाहेर येता येईल. अजून आमच्यासारख्यांना काही स्किल्स त्यांना शिकवायला न्यायची असतील तर आम्ही तिथे माणसं घेऊन जाऊ शकतो. आम्हाला आता जर वैद्यकीय व त्यांना शिबिरं करायची असतील तरी त्यांना बाहेर कसं आणायचं, आणि आमचे डॉक्टर्स आतमध्ये, डॉक्टर्स काही नदीतनं पोहून जाणार नसतात. म्हणजे हा एक मोठा भाग आहे. त्यांची जर तुम्हाला काही विकास करायचा असेल तर पहिल्यांदा त्यांना रस्ते आणि दळणवळणाचं साधन हे दिलं तर तुम्ही त्यांना एज्युकेशन पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि ते तालुक्याच्या याला पण येऊ शकतात. कॉलेजेसमध्ये पण आज आदिवासी मुलं जात आहेत, शाळांमध्ये आहेत, विद्यालयांमध्ये आहेत आणि त्यांना आज कॉम्प्युटर एज्युकेशन वगैरे सर्व घेण्याची इच्छा आहे. पण प्रश्न येतो तो त्यांच्यात जाण्या येण्याचा. त्यांना खूप मोठा 5-5, 6-6 लहान अगदी मुलं 5-5, 6-6 किलोमीटर चालत जातात. बरोबर. अभिमान म्हणून आपल्याला फोन आहे, कल्याणहून बोलतायत ते, बघूया काय म्हणताय. हॅलो.
हॅलो. हा मॅडम नमस्कार. नमस्कार, बोला. मी अभिमान पवार बोलतोय कल्याणवरनं. हा, आज जो कार्यक्रम दाखवला जातोय. हॅलो. हॅलो, बोला. हा मॅडम, उद्या जागतिक आदिवासी दिवस आहे. हो मॅडम, उद्या 9 तारखेला जागतिक आदिवासी दिवस असल्यामुळे आणि आज आपला जो कार्यक्रम दाखवला जात असल्यामुळे मी शुभेच्छा द्यायच्यात मला. बरं बरं, धन्यवाद. धन्यवाद. युनोने 1994 ला मान्यता दिली आहे होय. जागतिक आदिवासी दिवस म्हणून. मला शुभेच्छा द्यायच्यात मॅडम. धन्यवाद, मनापासून धन्यवाद आपल्याला. मोठा कार्यक्रम दाखवला जातो इथं. जो त्यांचा हे मुद्दा होता की त्यांनी धन्यवाद म्हणजे आपण धन्यवाद म्हटलं आणि सर्व आदिवासी समाजालाही धन्यवाद. आणि युनो सारख्या ठिकाणी त्यांची जर नोंद होत असेल तर आज आपल्याला म्हणजे चांगलं स्वप्न बघायला आणि ते स्वप्न साकार होईल असं म्हणायलाही हरकत नाही. जेव्हा आपण असं म्हणतो ना की परदेशातली लोक सुद्धा ह्याच्याकडे खूप आकर्षित होतात आणि ते येतात, त्यांचे एक येण्यामागची एक भूमिका पण खूप वेगळी असते. ते जास्ती अभ्यासू असतात, ते जास्ती मिसळायचा प्रयत्न करतात, त्यांना हे सगळंच नवीन असतं. तर अशा कुठेतरी असा परदेशी तुमच्याकडे एखादा पाहुणा आलाय का? हो, माझ्याकडे अनेक परदेशी विद्यार्थी येतात जे PhD करत असतात. ते आदिवासींच्या जीवनशैलीवर PhD करणारे आहेत, असे अनेक येतात. आणि त्याच्यात तुम्हाला मला सांगायला एक म्हणजे कौतुकाचा भाग आहे की परदेशी हा त्यांची लँग्वेज बोलत असतो. म्हणजे तो इंग्लिश पण खूप कमी बोलत असतो. काही काही वेळेस फ्रेंच वगैरे असे लोक येतात, आत्ताच येऊन गेले होते. तर तो त्यांची ही लँग्वेज आणि आमचे आदिवासी मुलं आणि गावातली मुलं ह्यांचा एक खूप चांगला समन्वय तिथे आम्हाला बघायला मिळतो. आणि त्याच्यामागे मी शोध घेतला की दोघांनाही लँग्वेजचा प्रॉब्लेम असताना ही मुलं त्यांच्याशी एवढी ब्लेंड कशी होऊ शकतात. मग मला त्याचं उत्तर रानामध्ये मिळालं की रानाला आणि सृष्टीला काही लँग्वेज नसते आणि आदिवासी मुलं ही तिथे अतिशय चांगल्या तऱ्हेने ती मुखी भाषा ओळखतात, शब्दविना संवाद असतो. तर अशी एक चांगली सांगड आहे. अजूनही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. जेव्हा आज आपण हे सगळं जीवन आम्ही जाणून घेतोय, आम्ही शहरातली माणसं आहोत, तेव्हा आम्हाला ह्या जीवनाबद्दल एक आकर्षण आहे. नेहमी आम्ही असं ऐकतो की गावातल्या लोकांना किंवा ह्या आदिवासी लोकांना निसर्गाचं ज्ञान खूप चांगलं असतं. म्हणजे जे आपल्याला पुस्तकात शिकायला मिळणार नाही की आता पाऊस केव्हा पडणार आहे, अमका पक्षी ओरडायला लागला तर नेमकं काय होतं. तर अशा पद्धतीत तुम्ही तिथे राहता तेव्हा तुम्हाला हे काही गाईड किंवा मार्गदर्शन करतात का हो, की आता साप विंचू ह्याचीही आपल्याला शहरातल्या लोकांना सवय नसते याची, तर ते कुठून जात असतील किंवा असं काही त्यांना काही संदेश येतात आणि ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतात? हो, मला तर ह्याचा खूप वेळा अनुभव आलाय. मी सुरुवातीला जेव्हा तिथे गेले होते त्यावेळेस मी नवीन होते आणि ह्या सर्व मुलांनी ते जास्त बोलायचे नाहीत, फक्त मख्ख चेहऱ्याने असे बघत राहायचे माझे. परंतु त्यांनी मला खूप प्रोटेक्ट केलं. म्हणजे प्रत्येक वेळेला ताई इकडे जाऊ नका, इथे साप असेल, इथे हे असेल, कारण सगळं माळरान पडलेलं होतं. तर ते खूप चांगल्या तऱ्हेने करायचे. आणि कधी कधी खूप मजा पण असते की आमचं असं बाहेर लोक जेवत वगैरे असतात आणि असं जेवत असताना मुलं मला सांगतात की ताई अर्ध्या तासामध्ये आपल्याला इथून जेवण उचलावं लागणार आहे कारण पलीकडच्या एका खेड्यामध्ये पाऊस पडतोय. मला कुठेच काही समजत नसतं, परंतु तो पाऊस पडत असतो, म्हणजे लेनार्डला पाऊस पडतोय असं ह्या मुलं मला सांगतात. आणि बरोबर अर्धा तासाच्या 5 मिनिट आधी हे लोक खुर्च्या उचलतात आणि 5 मिनिटांनी पाऊस येतो. म्हणजे ते एवढं चांगलं निसर्गाला रीड करू शकतात. जेव्हा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आपण म्हणतो ना की ते त्यांच्यापर्यंत पोचलं तर त्यांचा विकास जास्ती लवकर घडेल. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं पण एक उदाहरण देता येईल की तुम्हाला वीजच नसली किंवा वीज असणं ह्याच्यामध्ये फरक पुष्कळ असतो. तर वीज असण्यामुळे त्यांना कदाचित त्यांचं जीवन जास्त सुकर होईल असं तुम्हाला वाटतं का? किंवा वीज असल्यामुळे त्यांना कॉम्प्युटरशी जास्ती मैत्री करता येईल? कॉम्प्युटर म्हटलं की त्याला इंटरनेट पाहिजे, शिकवणारी माणसं पाहिजे. जेव्हा आपण कौशल्य असं म्हणतो की स्किल सेट्स त्यांचे वाढायला पाहिजेत, कौशल्य वाढायला पाहिजेत, तर ह्या सगळ्या दृष्टींनी आणखीन काय करण्याची तिथे गरज आहे असं तुम्ही म्हणा? मला वाटतं की तिथे वीज, प्रत्येक आदिवासी पाड्याला वीज, जे बेसिक गोष्टी आहेत, वीज, रस्ता आणि पाणी, ह्या 3 गोष्टींचा त्यांना उपलब्ध करून कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांना सरकारने म्हणा
हे द्यायलाच पाहिजे. त्यामुळे वीज आली तर विजेमुळे त्यांना शिक्षण जे आज ते मेणबत्तीच्या प्रकाशात किंवा एक असं लालटेन वगैरे लावतात आणि त्याच्या प्रकाशात अभ्यास करतात, त्याच्याऐवजी त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना खूप, कारण 6 वाजता आदिवासी पाड्यांमध्ये अंधार होतो संध्याकाळी. हां, संध्याकाळी. तर त्यांना ह्या सोयी मिळणं फार गरजेचं आहे. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत, वरळीहून बोलतायत. बघूया काय म्हणतायत. नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला. पहिल्यांदा मी आपले जे पाहुणे आहेत त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. ते फार मोठं चांगलं कार्य करतायत. आता माझं असं म्हणणं आहे की माणसाच्या आदिभौतिक गरजा ज्या असतात त्या भागणं जसं महत्वाचं असतं, त्याच्याबरोबर त्याच्यावरती धार्मिक संस्कार, चांगले नैतिक मूल्य, त्यांचा संस्कार असं होणे फार महत्वाचं असतं. तर या दृष्टीने आपण काही करता काय? आभारी. त्यांचा प्रश्न असा होता की संस्कार सुद्धा माणसावरती खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे एक प्रकारचं वेगळं जीवन आपण जगत असतो, पण त्याच्यावरती होणारे संस्कार, मग नीतिमूल्य असतील, जीवनमूल्य असतील, तर ह्याच्यासाठी तुम्ही काही करता का? हो, आमच्याकडे ज्यावेळेस हे आदिवासी मुलं येतात तेव्हा पहिली गोष्ट संस्कार म्हणजे आम्ही त्यांना डिसिप्लिन, स्वच्छता, शिस्त ह्या गोष्टी त्यांना आपोआप आल्या. म्हणजे आम्ही शिकवल्या नाही, परंतु बघून बघून त्यांना ते आपोआप आल्या. आता सकाळी 5:30ला उठून आंघोळ करून देवाला बत्ती लावूनच ते सगळं कामं करतात. म्हणजे असं तऱ्हेने. आणि आदिवासी समाज यांची स्वतःची अशी एक संस्कृती आहे, त्यांचे स्वतःचे देव आहेत, स्वतःची संस्कृती आहे आणि ते पाळत असतात. आणि आदिवासी जे लोक आहेत ते कलाकार लोक आहेत. ते खूप चांगलं गायन वादन करू शकतात, आरत्या छान म्हणू शकतात, नाचू शकतात, आनंदी राहतात. म्हणजे असं त्यांना संस्कार वेगळे असे काही करायची गरज नसते, त्यांचे स्वतःचे संस्कार खूप चांगले. बरोबर. आपण जेव्हा संस्कार म्हणतो तेव्हा आपल्या नजरेसमोर स्त्री येते आणि आदिवासी स्त्रियांचं असं आम्ही ऐकतो की त्यांचं जीवन हे शहरातल्या स्त्रियांपेक्षा खूप वेगळं असतं, खडतर. त्यांच्याकडे एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा बऱ्यापैकी असते की ते सक्षम आणि सबलीकरणाने सांगू शकतात आपल्या कुटुंबाला की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. एक वेळ शहरातली बाई थोडी बिचकेल, पण आदिवासी पाड्यांवरती अशी तुम्हाला परिस्थिती दिसत नाही. तुमचा अनुभव नेमका काय सांगतो? आदिवासी पाड्यांची ज्यावेळेस मी जाते त्यांना अगदी जवळनं मी बघते तर स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती काम करत असते आणि तिचं लाईफ खूप खडतर असतं. सकाळी उठल्यानंतर ती मोळी घेऊन बाजारामध्ये जात असते, पानं गोळा करणं, नंतर घरचं जेवण बनवणं, असं सर्व ती करत असते. आणि ती अर्धा अधिक भार जर त्यात व्यसनाधीन नवरा असेल तर तिला जास्तच त्रास होत असतो. म्हणजे असंही असतं. पण ती खूप सक्षम आहे आणि तिला एखादी गोष्ट नाही आवडली किंवा नाही तिला हे झालं तर ती तेवढ्याच स्ट्रॉंगली ती सांगते. आणि मुलांचं सांभाळ करणं हे सर्व ती खूप छान तऱ्हेने करू शकते. समाजामध्ये तिचं स्थान नेमकं काय आहे? तिचं समाजामधलं स्थान जे तिथे पाहिलं असेल तर असा एवढा ते लोक विचार काही करत नाही. काही स्त्रियांचं समाजामधलं स्थान चांगलं आहे, काही जागी विषमता आहे. म्हणजे असं ते कमी जास्त प्रमाणात आहे. पण आज माझ्या शहापूर तालुक्यातल्या ज्या माझ्या जवळचे जे मूपाडा आहे, दोऱ्याचा पाडा आहे, बेलपाडा आहे, इथे जर तुम्ही म्हणाल तर स्त्रीचं स्थान खूपच चांगलं आहे. बरं. सबलीकरण त्यांना जो रोजगार उपलब्धी झाल्यामुळे आणि त्या कामाला चांगल्या तऱ्हेने कामं करत आणि त्या खूप छान काम करतात, खूप मेहनतू असतात. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आमच्याकडच्या स्त्रियांना जास्त काही प्रॉब्लेम मला वाटत नाही. मुख्य महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुटुंबातलं त्यांचं स्थान. आणि तुम्ही जेव्हा बचत गटाचा उल्लेख केलात, त्या बचत गटामध्ये सुद्धा समजून बचत करणं, एक 4 पैसे बाजूला काढणं ही स्त्रीची सहज प्रवृत्ती असते. तर ही बचत केलेली जी गोष्ट आहे ती कधीतरी भविष्यकालीन वापरताना सुद्धा त्याचा विचार व्हावा लागतो. 4 पैसे मी वाचवले आणि 40 रुपये खर्च केलं तर त्याला एक प्रमाण असतं. तर या प्रमाणाचं उपजत ज्ञान त्यांना असतं का? किंवा त्यांना जर हे स्किल सेट्स किंवा त्यांचं हे कौशल्य किंवा गुण त्याचे जर वाढायला लागले तर थोडासा त्यांच्या आर्थिक सक्षमतेकडे त्याचा उपयोग होणार नाही का?
होतो ना, त्यांचा बचत गटामुळे तो होतोच. परंतु स्त्रियांचं अजून एक त्याच्यामध्ये आहे की त्यांचं जे सर्व मेहनत, जे काही ते पैसे कमवतात ते त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी ते यूज करतात. बरं. पण मग शिक्षणासाठी यूज करताना तुम्ही आता वापर करताय असं म्हणताय, तर शिक्षणासाठी वापर करत असताना नेमकी दिशा देण्याची गरज असते की आज जगाला कुठलं ज्ञान आवश्यक आहे, जगामध्ये कुठल्या शिक्षणाची आवश्यकता आहे, अशा दृष्टीने मार्गदर्शन त्यांना मिळावं ह्यासाठी आपण काही हो, आमच्याकडे ज्यावेळेस चांगले काही डॉक्टर लोक येतात, काही मोठे मोठे इंजिनियर्स हे सगळे लोक येतात, त्यावेळेस त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचा संवाद करून देतो आणि ते लोक त्यांना समजावून पण सांगतात काय पुढे मुलांना काही त्यांच्या एज्युकेशनसाठी काही गरज असेल तर ते मार्गदर्शन आम्ही करतो. पण हे सगळं खेळीमेळीच्या वातावरणातच करावं लागतं, म्हणजे असं काही कोर्स वगैरे सारखं ते करून चालत नाही. त्यांना त्यांच्या मनापर्यंत पोचवायला, त्यांच्या सवयी बदलायला जरा वेळ लागतो. बरोबर. कैलास पोटे आपल्याशी बोलतायत, कर्जतहून बोलतायत. बघूया काय विचारायचं आहे. हॅलो. कैलास पोटे बोलतोय मी कर्जतहून. हा बोला. हा मंगलाताई नमस्कार. नमस्कार. हा मंगलाताई नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. हा आपला प्रश्न सलग विचारा. हा मी कारण आदिवासी लोकांना जर अंधश्रद्धेपासून जर वंचित ठेवलं तर त्याच्यामध्ये एक सामाजिक. हॅलो. हा बोला. आपला जरा टेलिव्हिजनचा आवाज कमी करा आणि कृपया प्रश्न सलग विचारा. हॅलो. आदिवासी लोक अंधश्रद्धेकडे जास्त झोकलेले आहेत, त्यांना जर थोडं आपण जर त्यांना एकत्र आणून कुठे आपण असे शिबिर घेतले तर त्यांना आपल्याला बऱ्यापैकी न्याय देता येईल. त्यांचा मूळ मुद्दा अंधश्रद्धा. त्याच्यावरती काय म्हणाल तुम्ही? मी एक सांगू इच्छिते की अनेक म्हणजे कपाऱ्यांमध्ये जे आदिवासी आहेत, काही पठारावर आहेत, असे वेगळे वेगळे आदिवासी आहेत. काही लोक खूप अंधश्रद्धेच्या अधीन असतात, काही कमी असतात. त्यांच्यासाठी आपल्यासारख्याच लोकांनी हात पुढे केला पाहिजे, जाऊन त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना सायंटिफिक जे गोष्टी आहेत, विज्ञान त्यांना समजून सांगायला लागेल आणि आपल्याला त्याच्यावर खूप काम करता येण्यासारखं आहे. मी आपल्यासारख्या लोकांना ज्यांना वाटतं तळमळ आहे अशांना मी विनंती करेन की तुम्ही जरूर आपला सॅटर्डे संडेचा एखादा टाइम काढावा आणि जरूर जावं या पाड्यांमध्ये आणि त्यांच्यात आपल्याला जे काही अंधश्रद्धा समूळ नायनाट होईल त्याचा, अशा दृष्टीने आपल्याला सगळ्यांना. आणि विज्ञान ज्यावेळेस तुम्ही पुढे रेटाल, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, त्यावेळेसच ती अंधश्रद्धा, नुसती अंधश्रद्धा करू नको म्हणून काही, त्याला तिथे काहीतरी पर्याय द्यायला लागतो. पण अंधश्रद्धाचा एक भाग झाला की तुम्ही आता म्हणालात तसं की अंधश्रद्धा निर्मूलन हा आपल्या प्रत्येकाचाच मुळी आयुष्यातला एक अविभाज्य भाग असला पाहिजे की तो माझ्याकडनं खारीचा वाटा कसा उचलून त्याच्याबद्दल जागरूकता येऊ शकते. मला एक सांगावं असं वाटेल की मी आता जे काही बघते त्याप्रमाणे आमच्या आदिवासी, माझ्या आजूबाजूच्या पाड्यात जेवढी अंधश्रद्धा नाही आहे तेवढी मला शहरांमध्ये दिसून येते. दुःखद गोष्ट आहे, खरी दुःखद गोष्ट. आपण आदिवासी पाड्या किंवा वरतीचा आज विचार करत असताना ही जी मुलं असतात किंवा ह्याची वयोगट, कुटुंबातलं एक आपण म्हणतो ना की कुटुंबातलं एक प्रत्येकाचं स्थान किंवा त्या एकमेकांमधला संवाद, जसं आपण म्हणतो की शहरामध्ये आपण आता संवाद विसरतोय, पण अजूनही खेडेगावामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये एकमेकांच्या बद्दलचा संवाद, जिव्हाळा, माणुसकी ह्या गोष्टी भरपूर आहेत. त्याचा अनुभव तुम्ही काय सांगाल? म्हणजे शहरामध्ये बघा, आपलं दरवाजा बंद झाला की आपला सर्व जगाशी संपर्क तुटतो. परंतु मी ज्यावेळेस पाहते आदिवासी समाजामध्ये, तो जर एक आदिवासी जेवायला बसला असला, त्याच्याकडे एक चपाती किंवा एक भाकरी आणि छोटीशी अगदी भाजी असते, पण त्याच्यातला तो येणाऱ्या पाहुण्याला, या साहेब जेवायला या, तो त्याला एक चतकोर देतो, त्याच्यानंतर कुत्र्याला एक थोडीशी देतो, चिमणीला देतो. म्हणजे ही एक संस्कृती आहे त्यांच्यामध्ये जी खूप आखाण्यासारखी आहे आणि ते संपूर्ण समाजाला घेऊन ते बाहेर निघतात. ते समाजाशिवाय राहूच शकत नाही. आदिवासी किती मोठा झाला, किती पुढे गेला, किती शहरामध्ये गेला, खूप चांगला त्याची प्रगती झाली, तरी शेवटी तो परत आपल्या पाड्यावर येतो आणि त्यांनी आलंच पाहिजे. बरोबर. धनंजय पवार आपल्याशी बोलतात, धुळ्याहून बोलतात ते. बघू काय म्हणतात. हॅलो. हा बोला. मॅडम धनंजय पवार बोलतोय, धुळ्याहून बोलतोय. हॅलो.
हा बोला बोला बोला. हा मॅडम, प्रश्न असा आहे माझा. हॅलो. हा विचारा प्रश्न. जे आदिवासी शेतकरी आहेत, काही भूमिहीन आहेत व काही महिला आहेत, त्यांच्यासाठी उद्योजकता व उपजीविका कोणते उपक्रम मॅडमांनी हाती घेतलेले तर ते थोडी माहिती हवी. ओके, धन्यवाद. उद्योजकतेबद्दल तुम्ही काय? मी आमचं जे अनुराय इको टुरिझम आहे त्याच्यामध्ये अशा नवीन नवीन गोष्टी घालत असते, जसं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आम्ही आता घालतोय. मी अशासाठी नवीन नवीन गोष्टी तिथे घालते की जास्तीत जास्त आदिवासी समाजाला, गावकऱ्यांना ह्याचा बेनिफिट मिळावं. त्यांना प्रशिक्षण देते आणि मग ते त्याच्यामुळे त्यांना अर्थार्जन चांगल्या तऱ्हेने होतं. महिलांना उद्योग असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला महिलांच्या उद्योगाच्या संदर्भात तुम्ही ह्या आदिवासी महिलांना कशा प्रकारचं शिक्षण किंवा प्रशिक्षणाची गरज आहे असं सांगाल की ज्याच्यामुळे त्या आणखीन समाजाशी जोडल्या जातील, आणखीन अर्थार्जन करू शकतील आणि आणखीन आपल्या कुटुंबाला वरचं स्थान मिळवून देऊ शकतील? आता माझं त्याच्यासाठी एक अजून गोष्ट मी करणार आहे की त्या पापड, मिरपुंड अशा सर्व गोष्टी खूप चांगल्या बनवतात आणि ते घरी बसून त्या बनवतात आणि त्या गोष्टी आम्ही आमच्या तिथे विकायला ठेवणार आहोत. म्हणजे त्याच्यातनं त्यांना अजून जास्त अर्थार्जन आणि त्यांना घरापासून दूरही जावं लागणार नाही. घरगुती जे काही आपण उत्पादनं असतात, पापड आहेत, लोणची आहेत, हे ते बनवू शकतात का? ते बनवतात, अतिशय छान बनवतात आणि त्यांचा जो पापड असतो तो त्याला झाडपाल्याचं ते काहीतरी घालून असं तो पापड बनवतात. ते पापड खार घालून बनवत नाही. बरोबर. तो खूप टेस्टी असतो. अच्छा, म्हणजे ह्याच्या मागे त्यांचं सुद्धा काहीतरी अशी सगळं जेवणाच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत आणि त्या खूप रुचकर आहेत. जेव्हा तुमच्याकडे बाकी हे पर्यटक येतात तेव्हा तुम्ही त्यांना जेवण हे शहरी पद्धतीचं देता का त्या आदिवासी लोकांच्या मधली जी संस्कृती आहे त्याचा आस्वाद आम्ही पूर्णतः गावात जे जेवण दिलं जातं, भाकरी, वरण, भात, भाजी जे काही गावातलं आहे ते सर्व प्रकार आम्ही त्यांना खरडा असं गावरान जेवण आम्ही त्यांना देतो आणि लोकांना तेच आवडतं. शहरातलं काही त्यांना म्हणजे पदार्थ आवडतात वगैरे असं काही आहे का? कारण तुम्ही मुंबईतही राहता आणि मुंबईच्या बरोबरीने तुम्ही त्यांच्याही बरोबर असता, तर अशी आदान प्रदान काही होऊ शकते? नाही, आदिवासी लोकांना जास्त करून त्यांचं जे जेवण आहे तेच आवडतं. त्यांना शहराचं आकर्षण नाहीये. बरं. त्यांना मजबुरी म्हणून शहरामध्ये यावं लागतं, परंतु त्यांच्या मनात नसतं शहरात येणं, किंवा आले तरी ते अगदी थोड्या वेळ जाऊन परत ते आपल्या पाड्यावर किंवा आपल्या आदिवासी गावामध्येच ते जातात. म्हणजे मूळ संस्कृतीशी ते आपलं नाळ जी जोडलेली आहे ती तशीच ठेवू इच्छितात आणि त्यांनी तशीच ती ठेवावी. बरोबर. हा खूप मोठा विचार आहे त्याच्या मागे. जेव्हा आपण शहरीकरण किंवा अशा पद्धतीत जेव्हा फरक करायला लागतो ना त्यावेळेला आपल्याला असंही वाटतं की जे शहरात चांगलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. हे पोचण्यासाठी म्हणून काही म्हणजे आपण म्हणतो की ज्यांच्याकडे पैसे आहेत तर ते काही पैशाच्या रूपाने त्यांना काही देऊ शकतात का? किंवा दुसरं, पैसा आहे पण वेळही आहे तर ते वेळ देण्याची गरज आहे का? किंवा की ज्याच्यामुळे ते लोक जास्त सुशिक्षित होतील किंवा समाजाकडे बघण्याचा, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलेल, असं काही करू शकतो का? हो, मला असं खूप वाटतं की आमच्याकडे एक लायब्ररी असावी किंवा जिथे ही मुलं असतील त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. आज मोबाईल त्यांच्याकडे आलेले आहेत, परंतु मोबाईलवर ते म्हणजे मोबाईल सावी आहेत, ते बघतात सर्व, परंतु त्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शहराच्या लोकांनी त्यांना पुस्तकं द्यावीत. नंतर मुलांना खेळणी वगैरे अशी जी आपल्याकडच्या मुलांची जी राहिलेली खेळणी जी असतात, जी आपल्याकडे एक एक खेळणं बऱ्याच वेळेला आपण तेच परत घेत असतो किंवा ती राहतात, ती सुद्धा ते जाऊन त्यांना देऊ शकतात, ती गोळा करून. असं बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्या शाळांमध्ये ती खेळणी ठेवता येतील. वैद्यकीय ह्याच्याबद्दल काय सांगा? वैद्यकीय किंवा मदत ज्याला करायची? वैद्यकीय काही म्हणजे आता आमच्या शहापूरमध्ये वैद्यकीय एवढी गरज नाही लागत, कारण तालुक्याला हॉस्पिटल्स वगैरे आहेत, परंतु असे बरेच आदिवासी पाडे आहेत इंटिरियरमध्ये जे आहेत, तर पालघर म्हणा इकडे किंवा गडचिरोली इकडे सगळे आतमध्ये, तिथे त्यांना वैद्यकीय सुविधा नाहीत, तर त्यांच्यासाठी तुम्ही औषधं देऊ शकता, काही डॉक्टरांच्या सोयी, वैद्यकीय सेवा तुम्ही देऊ शकता. हे फक्त आपल्या मनावर आहे की आपल्या मनाचं असेल, करायची इच्छा असेल तर मार्ग मिळतो. बरोबर. प्रसूती यांची आज कुठे होते?
ही सगळी हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये हो. म्हणजे घरात, कारण आम्ही असं ऐकतो नाही, की त्यांची आता घरात नाही. म्हणजे घरात करू नये असं आपण म्हणतो, पण तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलाय असं तुम्हाला ते म्हणायचं. आता तिथेच त्यांची प्रसूती होते. आम्ही जो आधीचा जो प्रश्न होता त्याच्या एक मला अजून सांगावं लागेल की आदिवासी हा अतिशय चांगला कलाकार आहे आणि त्यांचे गायन, वादन, नृत्य हे त्यांना खूप छान जमतं. तर आम्ही जे त्यांच्यामध्ये चांगलं आहे ते घेऊनच आम्ही पुढे जातो. तर आम्ही आमच्या 31st आमच्याकडे त्यांचा कार्यक्रम ठेवलेला होता. सगळे आजूबाजूचे टॅलेंटेड माणसांना एकत्र करून, मुलांना एकत्र करून त्यांचं नृत्य, आदिवासी वगैरे असं, आणि हा शहराच्या लोकांना आणि फॉरेनहून आलेल्या पाहुण्यांना हे खूप आवडलं. कुठल्या प्रकारची वाद्य वापरतात ते? हार्मोनियम वगैरे हे जी आपली वाद्य आहे तीच वापरतात, परंतु तरीही त्यांची अशी भोपळ्यातनं वगैरे बनवलेली पण अनेक वाद्य त्यांची स्वतःची आहेत, ती पण ते वापरतात. तर तो खूप सुंदर कार्यक्रम. जेव्हा तुम्ही वाचन संस्कृतीचा खूप महत्वाचा मुद्दा काढलाय, अगदी छोटंसं मी तुम्हाला विचारू इच्छिते की वाचन संस्कृतीमध्ये कुठल्या प्रकारची पुस्तकं असावीत आणि त्याच्यात कुठली भाषा असावी? कारण शेवटी इंग्लिश आणलं तर शिकवणारं कोणीतरी पाहिजे. या दृष्टीने काय सांगाल? साधारणतः ती मराठीमध्ये असावी आणि चित्र जास्त प्रमाणात त्याच्यात चित्र असावी की त्यांना त्याच्यामध्ये कंटाळा येणार. आणि कुठल्याही विषयाची त्यांना गोडी लागू शकेल तर अशा त्यांना जास्त तंत्र शिक्षणाची गोडी असते. बरं. त्यांना तुम्ही जर आज मी तुम्हाला हे सांगेन की ते इतके छानपणे कॉम्प्युटर ऑपरेट करतात, डाउनलोड करतात, अपलोड करतात. मला सुद्धा येत नाही, तो ब्लूटूथनी गाणी DJ वर हे करतात. म्हणजे त्यांना हे सर्व अतिशय लीलया करता येतं. आपल्याला वाटतं की त्यांना हे नाही जमणार, त्यांनी आपल्यापेक्षा खूप चांगलं जमतं. मला असं वाटतं की चित्रांच्या स्वरूपात असलेल्या पुस्तकांमुळे त्यांना गोडी लागू शकेल आणि चांगल्या प्रकारचं म्हणजे जगात आत काय चाललंय त्याची सुद्धा माहिती असण्याची गरज आहे. जे कॉम्प्युटर काम करतं, जे इंटरनेट काम करतं, जर लोकांनी जाऊन तिथे रस घेतला तर ही मुलं रस घ्यायलाच हवा. ते समाजाचा, आपल्या समाजाचा तो एक अंग आहे. त्याच्यामुळे असं जर दुवा साधला गेला तर मला असं वाटतं. आणि सगळ्या गोष्टी आपण सरकारवर घालून उपयोगी नाहीये की सरकारने योजना आणायच्या, त्यांनीच राबवाव्या, असं काही नाहीये. आपणच करायला हवं. त्यांच्या हाताला हात घेऊन आपणच जायला हवं. म्हणजे एकमेका सहाय्य करू असं जे आपण म्हणतो, जे आता तुम्ही करताय. आज तुम्ही तुमचे सगळे अनुभव आम्हाला खूप छानपणाने सांगितलेत, खूप मोकळी चर्चा आमच्याबरोबर केलीत आणि खरोखरच आदिवासी पाडा म्हणजे नेमकं काय हे आमच्या डोळ्यापुढे, नजरेपुढे आलं. तुम्ही आज इथे आलात त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी अगदी मनापासून तुमचे आभार मानते. मलाही आनंद झाला.